करावे देवा मला काय करीत असं कोणी कोणी प्रार्थना केली तिथं हा पण सगळेच विसरून गेले निकल गया बेईमान बालपण में हाथ जोड़िए बाहेर आ गए की निकल गया कोणाशी बेईमानी आता माणसाची काही इमानदारी करतो देवाची जर गद्दारी करतो आणि काय म्हणे पण 8वी न पाय 9वी बी करून टाकला होता आणि अजून 9 फेडायला तयार नाही रात्र आणि दिवस हे गर्भवासाचं दुःख आपण भोगत ना इलाजानी भोगावं लागत होतं का भोगाचा आनंद होता तिथं का दुःखच होत हा जेल मध्ये राहावं वाटतं का राहावं लागतं जावं वाटतं का जावं वाटतं आणि तिथं राहत वाटतच नाही बाहेर या वाटतं पण येता तसं आपली अवस्था होती का नाही मग कोणाच्या कृपेने आलो बाहेर हा देवाच्या कृपेने आलो आता एका दुःखातून मोकळं झालो आता पुढे येणार कोणचे सांगा बरं हाय बर काठ नाही तर महाराज म्हणतील का मरणाची का रे काहीला तर काही नाही आठवण सुद्धा नाही मरणाची आहे का नाही एक दिवस सांगा किती दुःख आहे आता किती दुःख आहे ज्याच्यावर भेटली ज्याच्यावर येळ आली ते शरीर सुटताना किती दुःख होत अनेक दुःखे सांगू किती नकळे संसाराची स्थिती पाषाण पाजर फुटती भय कापचिती भरला काय भरत आता हा किती दुःख आहे शरीर सुटताना साधी गोष्ट आहे का अरे साधं बोट कापायला हात कापायला तर काय होतं हा अनेक येत ना येम करतील कोण सोडीन हा एका जनार्दनी सांगता तोंडे पातक करिता हा काय उत्तर अनेक येत ना इथूनच सुरू करते जोडायला कुठून हा ते वाटच पाहुणे घडी घडी काळ हा अजून किती आहे म्हणून मृत्यू सारखं दुःख कोणतंच नाही सगळ्यात मोठं भयानक असं कोणतं दुःख ते आलं नाही का येणार नाही का अचानक येणार आहे आणि त्याच्यासाठी तयारी काय नाही म्हणले घर बांधून ठेवले बँकेत किती पैसे आहेत महाराज सांगितले नाही ना कोणाला पण जमट पैसे कशात पण मृत्यूच्या वेळस काय सत्ता संपदा राहील ठाईच ठाई हा पुढे संचीच जाईल तू का म्हणे तया यम आज्ञा का देव आज्ञा कधी भजनाला नाही आला म्हणे देव आज्ञा जाईल देव कधी हरिपाठाला नाही कधी कीर्तनाला नाही म्हणजे देव आज्ञा झाली आमच्या बापाला स्वर्गवासी वैकुंठ वाशी बापरे बरंच भेद आहे भजन न करता वैकुंठ हा महाराज म्हणते अरे हरिविनी जन्म हा यमाचा पावना प्राणी होय म्हणून हे दोनच दुःख आहेत आणि दोन दुःखातून मुक्त व्हासाठीच परमार्थ आहे याच्यासाठीच भगवंतानी अवतार घेतला याच्यासाठीच भगवंतानी भगवद्गीता सांगितली अर्जुनाला आणि ती भगवद्गीता पुन्हा त्याच देवाला दया आली तेच महाविष्णूचा अवतार सखा माझा तेच ज्ञान पुन्हा लोपलं होतं लोपले ज्ञान जगी अवतार तुम्हा अवतार पांडुरंग हा नाव ठेविले ज्ञानी कोणाचा अवतार आहे त्या देवानेच कृपा केली संताच्या रूपाने अवतार घेतला आणि ते आपल्याला ज्ञान सांगितलं आपल्या भाषेमध्ये आपल्याला कळालं असतं का संस्कृत मध्ये आपल्याला लोक हे मराठीत करून बी नाही आपल्याला कळत नाही महाराजांनी सांगितलं म्हणून कळायला अर्थ येऊन काय अर्थ लागत होता आपल्याला सर्व पोथ्या वाचू स्वतः झाला असता
प्रेमाईनं भजन ना काही ना. हा कुंकवा नाही ठाव आणि भावईनं देव कैसा पाय. महाराजांनी त्याचा अभ्यास केला खोलवर आणि एका वहीवर 6 महिने चिंतन सांगितलं महाराजांनी. ओम नमोची आद्या काय याच्यावर चिंतन. या वयाचा अर्थ महाराजांनी सांगितला म्हणून आपल्याला लक्षात आला का दुसरीकडे पावर पारांच्या पार झुंडी आहे. चलू द्या पार आहे येऊ दे शेंगदाणे. मजा आहे खाणारची पोहे आणि हे खायला मस्त बरी. काही तर नुसती बोटत होती आपण. चला जाऊ दे आता न करणाऱ्यापेक्षा बरे. चल महाराज म्हणते की एक तरी होई नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. एक तरी होई अनुभव आहे. तर आपला विषय काय चालला होता की आपल्याला दुःख प्रत्येक जीवाला मोठे दुःख कोणचे 2 ठेसणं कोणचे. ज्या ठेसनातून बसलो ती एक आणि एक उतरायचं. पुढे कुठे उतरायचं काय नाही. कोण्या गाडीत बसायचं आहे का माहित नाही. माहित म्हणजे कुठून आलो हे माहित नाही. इथं किती दिवस राहायचंय हे माहित नाही. पुढे कुठं जायचं आणि माहित नाही हे बी माहित नाही. हे तरी माहित व्हावं आणि त्यासाठी सप्ताह म्हणजे कहां से आया कहां जाने का ये कुछ मालूम कर ले. कहां से आया कहां जाने का सदगुरु शरण जाके बाबा जन्म मरण दूर कर ले. काय म्हणतात कबीरदास महाराज. कहां से आया हा कहां म्हणले घर से आया. काय म्हणजे कसं वाटे नाही. ये कुछ मालूम कर ले. इथं जर नाही जन्म मरण चुकीलं आणि जन्म मरण चुकिण्यासाठीच हा मनुष्य देह देवाने काय आपल्याला स्पेशल दिलेला आहे. मनुष्य देहाची ज्ञानी एवढा अधिकार नारायणी. ही देवाचीच कृपा वर काही बी. मनुष्य देह मिळणं बी काय एवढा अधिकार नारायणी कृपाव लोकनी दिलेला. म्हणजे देवाने काय केली आपल्या सगळ्यावर कृपा केली. आणि ही मोठी कृपा करून मी पुन्हा मला संसारातून माझ्या संसारात जी आपली प्रवृत्ती होती संसारात जी आपली उतार होता तिकून आपल्याला काढून परमार्थाकडे वळील. देवाचीच कृपा आहे बरं सगळं. हे आज इथं बसलेले कीर्तनात ज्याला इच्छा ऐकायची तर आज बसलो ती कोणाच्या कृपेमुळे. कारण तिकून वळणं ही कोणाची कृपा आहे. हा तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगते. देवा माझ्यावर पहिली तू फार मोठी कृपा केली. कोणची की एका 6 महिन्यातच आई वडील गेले. ही एक काय झाली माझ्यावर आई वडील जाणं कृपा. बाईल मेली ही बी कोणाची. रडत नाही बसले देवाची कृपा म्हणजे. आणि आपण काय बसलो रडत असतो. कोणाची गेली आपलीच वाटते ना. ती देवाची थोडीच वाटते. असती देवाची. निर्माण केली देवाने ठेवली देवाने नेली कोणाची आणि तुला काय आलं बॉम्बला. म्हणजे तिथं असं तुकाराम महाराजाला आनंद झाला. ते म्हणले देवा ही कोणाची कृपा आहे तुझीच कृपा आहे. दुष्काळ पडला या दुष्काळ कुठं कृपा असते. बरे झाले देवा निघाले बरे या दुष्काळे. बरे झाले देवा बाईल कर्कशा. बरं झालं भांडणारी बायको भेटली नाही तिथंच मी घालीत बसलो असतो. भांडणारी असल्यामुळे लांब लांब गेलो भजन घडलं ना आणि गोड बोलून घर घाली असते. तुम्ही आले असते इकडे. बरं झालं जे व्हायचं ते बरे झाले देवा. बरे झाले देवा. लोक लाजा सोडली.
काय झालं? काही झालं तो काय म्हणायचे? बरं झालं म्हणायची. कोणाची कृपा? देवाची. दुष्काळ पडला, देवाचीच. आई वडील गेले, देवाचीच कृपा. आणि मला तुझ्या भक्तीकडे वळीलं, संसाराकून परमार्थाकडे वळीलं. माझी परवडती कशात होती? नाही, सहजासहज सगळ्याची कशाची? कशात परवडती होती? संसारातच होती ना. आता ज्ञानेश्वर महाराजचे पान काकड्याच्या अभंगा. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा देवाला काय म्हणते? देवा मी तुझं चुकलो गा, काय आलं आपल्या? पडळ आलं म्हणजे परमार्थ करायची इच्छाच नाही. परमार्थ करायची इच्छाच नाही. देवाचं नाव घ्यायची सुद्धा इच्छाच नाही. का देवाचं नाव चांगलं नाही? अशा आहेत का नाही मनुष्य देहात येऊन? काय काय नाही नाही, देवच मानित नाही. काय काय देवाचं नाव घेत नाही. परमार्थ करायची इच्छाच नाही. उरफाट जे करायला त्याला काय ठेवणार? नाव ठेवणार. असं पडळ आल्यावर होत. पण देवा तुझ्याच कृपेने मी काय झालो? इकडं तुझ्या भक्तीकड आलो. आता भक्तीकडे आलो. भक्ती करायला भक्ती करून घेतली तो माझ्याकडून. मी भक्ती करीत असताना तरी पण माझ्या ठिकाणचं जे काही दुःख आहे ते दुःख काही गेलं नाही. दुःख मात्र तसंच. सगळ्या जीवाजवळ काय? जीव म्हणलं की काय? हा, जे देखो से सुखिया. मग कोण कोण? सच कहो सब जग दुखिया, झूठा कहीं ना जाए रे. जिसने सृष्टी कमाई रे, ज्याने निर्माण केली जो सांभाळायला. ब्रह्मादिक पदे. आता दुसरी पदे कशाला घ्यायची? पदे आमदारन, खासदारन, मुख्यमंत्री हे कशाला? ब्रह्मादिक पदे दुःखाची. जीव म्हणलं की काय? दुःखाचे. जीव म्हणलं की तो परतंत्र असतो, स्वतंत्र नसतो. शरीर मिळणं सुद्धा परतंत्रच. जिथं मिळालं, जिथं दिलं तिथंच घ्यावं लागतं. जे दिलं तेच घ्यावं लागतं. जवळक राहायचं तेवढंच राहता येतं. नाही जावं वाटलं तरी जावं लागतं. याला काय म्हणते? जीव परतंत्र. कसा आहे जीव? कसा आहे? परतंत्र. आणि देव कसे? स्वतंत्र. संत कसे? स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे येण्यात बी स्वतंत्र, राहण्यात बी स्वतंत्र, आणि जे काम झालं काम झाल्यावर जाण्यात बी स्वतंत्र. का नाही? संत आले जगाच्या कल्याणा. हा, दे कष्ट इति उपकार. देव बी आले अवतार घेऊन. कशासाठी? धर्माचं, दुष्टाचा संहार करायसाठी. कोण आलं? देव आले. देवाचं येणं स्वतंत्र, राहणं स्वतंत्र, जाणं बी आणि संतांचं बी हा स्वतंत्रच आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज, आपले महाराज हे स्वतः इच्छेने आलेले. आणि कोणासाठी आलेले? आपल्याकडे. हा, आले घरच्या
आम्ही वैकुंठवासी देव बी आले जीवा करतात आणि संत बी आले सगळे बेजार कोण करतात आणि जीव बेजार जीवा करतात देव बी बेजार आणि दुसऱ्याला बेजार करतो कोण कोण संत बेजार कोणामुळं आणि देव बी बेजार कोणामुळं अवतार घेऊन बी जीवामुळंच आणि जीव बेजार कोणामुळं आता एकावर बेजारी संती काय म्हणतात ती आणि ही बेजारी थांबण्यासाठी महाराज म्हणते 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे सगळे कशासाठी आले जीवासाठीच आले सगळं सांगायला जीवालाच जीवाचं कायमचं दुःख आणि दुःखाचं कारणासहित कार्याची निवृत्ती करायसाठी हे सगळे आलेले आहे. आता आपण मनुष्य देहात आलो संसारातली जी आपली प्रवृत्ती होती संसारच करायची इच्छा आणि संसार करून परमार्थ साधिता येतो अशी आपली प्रवृत्ती जेव्हा वळाली ही कोणाची कृपा आहे पण आता मी परमार्थात आलो आता कीर्तन ऐकायला बसलो कीर्तन ऐकत असताना भजन करीत असताना देवाचं नाव घेत असताना काय होतं तर महाराज म्हणते देहाचा इसर पडत नाही गड देवा म्हणून पहिले चरणात महाराज आता ऐसा करी उपकार देहाचा ऐसर पाडी मान तरीचा हा जीव सुख पावेल माझा
बरे केशवराजा कळो आणि देवाला संतांनी जे मागितलं तेच आपण मागितलं पाहिजे. आणि मनाने आपण मागितलं तर फसू शकतो आपण. कारण वसुदेव देवकी सारखे जर फसले तप करून देव साक्षात प्रगट होऊन काय मागायचं तर मागा. आणि ते काय म्हणले तेव्हाच म्हणले असे देवा आम्हाला ज्ञान दे, आम्हाला मुक्त कर. तर देवाने ज्ञान नसतं दिलं. पण ही माया आडवी आली मुळे काय म्हणले ते आमचा काय होय पुत्र होय. आणि नंतर पुत्र झाल्यावर ते मला ज्ञान सांग. अरे आमचं वय होत चाललं आता, आमचं अर्ध्याच्या वर वय गेलं, आम्हाला ज्ञान सांग तू, आम्हाला मुक्त करे जन्म मरणाच्या चक्रातून. ते म्हणे कुठे उलटी गंगा वाहत असते काय तुम्ही पिताय ते पाय पडायचं त्याचं ज्ञान काही सांगत नव्हतं ज्ञान. मग त्याने आराधना केली नव्हती का, तप केलं नव्हतं का, पण देवाला मागण्यात चुकलं. काय मागितानी चुकलं. तसं आपण देवाची भक्ती केली का नाही 7 दिवसांनी भरपूर, पण मागण्यात जर चुकलं तर अंगावर येत असतं. कोर्टात जर न्याय मिळायचा असला तर मध्यस्थी कोणी घालावं लागतं. आणि मान्याने जर बोलत बसलं ना तिथं तर उलटे सुलटे शब्द येऊन आपल्यावरच गुन्हा येतो. मनमादात कोण लावा लागतं, वकील लावा लागतो. नाही तर आपल्याला काही भस्कन येतो बोलणं. तिथं जमत नाही असं काही बी. कुठं कोर्टात वकिलांनी जेवढं सांगा तेवढंच आपण बोलावं तिथं. जर आगाव बोललं रे बाबा नसल्याला गुन्हा आपल्यावर येऊ शकतो बरं का. कुठं कोर्टात. असंच घड होतं एका ठिकाणी. पूर्वीचा काळ होता, काही मोटरसायकली नव्हत्या, सायकलीच होत्या स्वरातलं नाही का. कशावर येणं जाणं कुठं कशावर सायकलीवरच. आता शेतातून भारा घेऊन येऊ लागला माणूस सायकलीवर. आणि उताराला काय लागली होती, सायकल लागली होती. सायकल अशी उतारायला लागली आणि तितक्यात बिरीक तुटलं. उतारता येईना काहीच. उताराला गाडी लागली म्हणजे आणि ती बाई एक चालली ती दांडकी दोंडकी भारा घेऊन रस्त्याने. गंज आडू लागला, बाई बिरीक तुटलं, बाई बिरीक तुटलं, बाजूला सारखा, बाई बिरीक तुटलं. आता ती बाई नवऱ्याचं कधी ऐकत नव्हती. धडकलं कोणाला लागलं, ती पडली हे पडलं. बशावरची भांडण कुठे गेलं, कोर्टात गेलं. आता तिथं गेल्यावर तिथं जजनी विचारलं त्याला, काय रे बाबा तो बिगर बिरकाची सायकल कशाला घेतली ती. ते म्हणे साहेब तसं नव्हतं, बिरीक होत की ना, पण जेव्हा मी सायकलीवर बसलो तेव्हा बिरीक होत, पण जेव्हा उतारायला लागली या गाडी पळू लागली तेव्हा मला कळालं बिरीक तुटलं. आता काय करू. तर म्हणे मग आवाज तर द्यायचा तो कमीच कमी. ते म्हणे आता सांगून काय फायदा होता, आडतच होतो ना मी. ते बोललंच नाही, गपचीपच राहिलं. वकिलाला सांगितलं असं त्याला, तू गपचीपच बस, जास्त बोलू नको तिथं. तो गपचीप राहायचं तिथं, काहीच बोलायचं नाही जास्त. ते गपचीपच राहिलं. तो काय आवाज द्यायला नाही, त्याला म्हणायचं ना बाई बाजूला सारखा, बाई बाजूला सारखा. एवढाच आवाज द्यायचं काम होतं तो. हा ठोस झाली असती की तिला. ती गपचीपच बसलं. मग तीच बाई म्हणती, हा आता दात खिळी कशी बसली तुझी. तेव्हा तर लय आडत होता, बाई बाजूला सारखा, बाई बाजूला सारखा. आता बोल ना साहेबा पुढं. मुक्त झालं, निर्दोष सुटला बाई, मोकळा झाला की नाही. आपल्या पैशाने आपल्या जागेवर घर बांधायचं, पण कोणाचं घ्यावं लागतं. त्या घराचं ना कशा करा कोण लागत, हा इंजिनियर. पैसे कोणाचे आपलेच, हा जागा कोणाची आपलीच, पण ती ऑर्केस्ट्रा लागतेच का नाही. हा तसं देवाला मागायचं आपल्याला फळ भक्तीचं, पण संत मधात संत असल्याशिवाय नाही तर फसू शकतो बरं ते बाई साहेब. ते नंद बाबा आणि ते जर फसले आपले वसुदेव आणि देवकी. म्हणून देवाला मागायचं. मनुष्य देह कशासाठी मिळाला, तर मनुष्य देह संसार करायसाठी मिळालेला नाही. हा मानव देह फार महत्वाचा आहे. म्हणून मनुष्य देहात आलं ना
तर माणसाला चांगलं व्हावं वाटतं, हित व्हावं वाटतं, गोमट व्हावं वाटतं. कोणाला वाटतं आपलं वाईट व्हावं? हा, कोणाला वाटतं माझं दुःख व्हावे? कोणा जीवाला वाटतं की मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतं? सगळ्याला काय वाटतं? चांगलं व्हा, गोमट व्हा, कल्याण व्हा. प्रत्येकाला काय वाटतं? पण कशाने चांगलं होईल, कशाने कल्याण होईल, कशाने आपलं हित होईल हे आपल्याला कळतं चांगलं. हा, आपल्याला वाटतं नोकरी लागली म्हणजे काय झालं? कल्याण. काय लागली मुलाला म्हणजे काय झालं? कल्याण झालं. चांगलं कल्याण म्हणजे कल्याण कळालं आपल्याला, नाही का? असं परमार्थ करणाऱ्याची आले बरं की, संसार करणाऱ्याची नाही. पोराचं चांगलं झालं, हो कल्याण झालं. काय लागली? आता ज्याने नोकरी दिली त्याचं कल्याण झालं का ज्याला मिळाली त्याचं? नाही, ज्याने नोकरी दिली त्याचं कल्याण झालं का ज्याला मिळाली त्याचं झालं? हा, काय का त्याच बी झालं? ज्याने नोकरी दिली त्या मुलाला, हा, त्याचं कल्याण झालं का ज्याला दिली त्याचं झालं? आणि काय म्हणते? काय कल्याण झालं? पोट भरायची सोय लागली का कल्याण झालं? पोट भरायची सोय. अरे कुत्र सुद्धा काय भरीत, आणि हे काय म्हणत? सोय लागली. शिक्षण झालं, नोकरी लागली, पोराचं काय झालं? कल्याण झालं. अरे कल्याण कशाला म्हणा? कल्याण म्हणजे आपल्या जे येणारे दुःख भोगायला येणारे त्या दुःखातून आपण मुक्त होणं, त्या दुःखाला कारणासहित दुःख काढणं म्हणजे कल्याण. हित गुज हे कोणाला माहिती? आपल्या हिताचे, हा, घर दार आस धन हित. म्हणून आपलं कल्याण कशात आहे हे आपल्याला कळत नसतं. आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळत नसतं. जसं लहान मुलाचं हित कळत असतं का दुसऱ्या मुलाचं हित कळत असतं? लहान लेकराला पाळण्यातल्या रांगत्या स्वतःचं हित कळतं का दुसऱ्याचं? तसं मनुष्य देहात किती जरी वय झालं असलं शरीराने तरी त्याला त्याचं काय कळत नाही? त्याला अजून कल्याण कळत नाही. कल्याण ठेसन माहित असेल पण कल्याण कशाला म्हणा हे माहित नाही, बरं का? आपलं कल्याण कशात आहे, आपलं हित कशात आहे? महाराज म्हणते अरे 60-70 वर्षाचे झाले तरी त्याला परमार्थ करायची अजून काय नाही? अक्कल, इच्छा सुद्धा नाही. पंढरपूरला यावं वाटत नाही. आणि लग्नाला निघतो म्हातारं, लग्नाला निघतो लगे मी जातो म्हणतोय. चालता येत नाही तरी लग्नाला निघत, पंढरपूरला म्हणलं पाय दुखती म्हणतोय. चांगलंच कल्याण कळत नाही का? म्हणून आपल्याला आपलं कशात कल्याण आहे तर आपलं कल्याण कशात आहे तर देहाचा इसर पडला तरच सुख होणार. चक्कर मारलेली तिथं. तरीचा हा जीव सुख पावेल माझा कधी? देहाचा इसर पडला तो कृपा केली तर पडत काय का? तो कृपा केली तर काय होणार नाही? हा, काय होऊ शकतं तो कृपा केली तर? आणि तुझी कृपा नसेल तर नाही होऊ शकत. कारण मी परमार्थात लागलो. आता मी कीर्तन ऐकायलो, मला कीर्तन दिशे बी कळायले, तुल देवी कळायला, सूक्ष्म देवी कळायला, कारण देवी कळायला, महाकारण देवी कळायला, हे चारे देव कळाले. पण तरी मी देव वाटतो काय आणि सांगतो बी मी देव नाही. पुन्हा म्हणतो बी देह नव्हे. आणि मग कशाला बोललो तो? देहाचा काय पडत नाही. आणि देह आपलं स्वरूप नाही. देह काय नाही? देह आपलं स्वरूप नाही. आपल्या स्वरूपाचा इसर पडला म्हणून देहाचा इसर पडा ना. काय आपल्या? हा,
जे प्राणी कामी भरू देहावरी आदरू म्हणून पडला इसरू आत्मबोधा. कशाचं पडायचं आधी आधी आता काय पडा ना इसरच पडा ना गण भजन करायला तानू तानू आणि भजन झालं. भजन नाही अर्ध्या भजनातूनच लगे बिडीन तमाखू भजन ते मंगळवाणी नरका